शरद पवार गटाच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पक्षाच्या राज्य पातळीवरील प्रवक्त्यांच्या नियुक्त्यांबाबत आता मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. सलग 2 दिवस होणाऱ्या बैठकीनंतर पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार गटातील राज्य पातळीवरील प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पक्षांतर्गत नेमके कोणते बदल होणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आता या पार्श्वभूमीवर पक्षानं पुन्हा प्रवक्त्यांची नियुक्ती करण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की सध्या पक्षाचे महाराष्ट्रात केवळ 2 प्रवक्ते आहेत. आज आणि उद्या पक्षाची सविस्तर बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार असून या बैठकीत राज्यातील प्रवक्त्यांची नवी यादी तयार केली जाणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार पुढील 2 दिवसात ही यादी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जातात आणि कोणत्या नेत्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जाते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान सध्याच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची नियुक्ती सध्या कायम असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षांच्या संघटनात्मक भूमिकेत काय बदल होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. महिला आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी सर्व राजकीय पक्षांची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक सर्वांनी एका मतानं मंजूर केलं होतं असेही सुळे म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोचिंगची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याबाबत केलेल्या घोषणेचंही सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलं. कोचिंग क्लासेस बाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे या क्षेत्रावर नियंत्रण असणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाण्याऐवजी मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेसकडे वळण्याच्या परिस्थितीत बदल होण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. असंच भविष्यात कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटू नये, नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्येही पेपर फुटी होऊ नये अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. एकंदरीत पाहता शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांच्या नव्या नियुक्त्या आणि पक्षाच्या आगामी संघटनात्मक निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढील 2 दिवसात पक्षाकडून नेमकं कोणती घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.